मी वेदांत, 28 वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनियर, मुंबईत नोकरी करतो. आज माझ्या लाडक्या बहिणीच्या रियाच्या लग्नाचा हळदीचा दिवस. रात्री उशिरापर्यंत सजावटीतच मदत केल्यामुळे डोळे जड झाले होते, पण मनात एक अनोखी ऊब आणि उत्साह होता. रिया माझ्यासाठी जग आहे. तिचे सुख पाहण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. घरात फुलांच्या माळा, हळदीचा पिवळा रंग, शहनाईचे स्वर आणि स्त्रियांच्या हास्याने वातावरण जादुई झाले होते. सकाळी 7 वाजता मी उठलो. आईच्या आठवणींनी मन भरून आले. रियाने मला हाक मारली, दादा लवकर ये, हळदीची व्यवस्था बघ ना, सगळं तयार आहेत का? तिच्या चेहऱ्यावर लग्नाची लाली आणि आनंदाची चमक होती. मी हसत हसत बागेत गेलो. तिथे स्त्रिया पारंपरिकपणे गाणे म्हणत होत्या. पुरुष हसत खेळत हळदीचे थाळी सजत होते. हवेत हळदीचा मधुर सुगंध भरला होता. अचानक माझी नजर एका मुलीवर स्थिर झाली. ती अतिशय सुंदर, शांत आणि आकर्षक होती. तिचे लांब काळे केस मोकळे सोडलेले, हळदीच्या पिवळ्या रंगाने तिचे गाल, हात आणि कपाळ चमकत होते. ती रियाला हळद लावत होती. तिच्या बोटांच्या हालचालीत एक मृदुता होती, जणू एखादे चित्रकार हळूहळू कुंचला फिरवत असे. मी मनातल्या मनात विचार केला, ही कोण असेल? रियाच्या नवऱ्याकडची कोणी एवढी मोठी मोहक दिसते. मी जवळ गेलो आणि रियाला मदत करण्यासाठी एक थाळ उचलला. त्या मुलीने वर पाहिले. आमच्या नजरा भेटल्या. एक क्षण सारं जग थांबलं. तिच्या डोळ्यात एक सौम्य चमक होती. तिने लाजून हलक्या आवाजात विचारलं, तुम्ही रियाचे भाऊ वेदांत ना? मी ऐकलं होतं तुमच्याबद्दल. हो, मी वेदांत. आणि तुम्ही? मी थोड्या गोंधळलेल्या अवस्थेत विचारलं. मी तन्वी, रोहितची बहीण, तिने सांगितलं. तिचा आवाज इतका मधुर आणि शांत होता की माझ्या कानात तो रेंगाळू लागला. त्या क्षणी माझ्या मनात एक अनोखी लहर उठली. मी स्वतःला समजावले, वेदांत, ती तुझ्या बहिणीची नणंद आहे. फक्त हळदीचा कार्यक्रम आहे, काही विचित्र करू नकोस. पण नियतीची दुसरीच योजना होती. हळदीचा कार्यक्रम जोरात सुरू झाला. सगळे एकमेकांना हळद लावत होते. रियाने तन्वीला हाक मारली, तन्वी, वेदांत दादाला हळद लाव ना. आज सगळे एकत्र हळद लावायचे. तन्वीने हळद घेतली आणि माझ्या गालावर, कपाळावर हळुवारपणे लावली. तिच्या बोटांचा स्पर्श जणू माझ्या शरीरात विजेसारखा हलका झटका देऊन गेला. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मीही तिला हळद लावली. आमचे हात एकमेकांना स्पर्श करत होते. त्या स्पर्शात एक नाम आकर्षण होतं. दुपार होईपर्यंत कार्यक्रम चालला. नृत्य, गाणी आणि हास्याने हे वातावरण भरून गेले. मी तन्वीला थकलेली पाहून एक ग्लास पाणी घेऊन गेलो. थकलीस का तन्वी? बस ना थोडं, मी म्हणालो. तिने हसून पाणी घेतलं आणि म्हणाली, हो, थोडी थकली, पण खूप मजा येत आहे. असं लग्नघर, असा उत्साह मी कधीच अनुभवला नव्हता. तुम्ही सगळे खूप चांगले आहात. आम्ही थोडे बोलत राहिलो. तिने सांगितले की ती मुंबईत डॉक्टर आहे. खूप व्यस्त आयुष्य, रुग्णालयात दिवसभर काम, रात्री अभ्यास, कुटुंबासाठी नेहमी वेळ काढते. मी माझ्या आयुष्याबद्दल सांगितलं. आई वडिलांचा लवकर झालेला मृत्यू, रियाला सांभाळण्याची जबाबदारी, एकटेपणाची भावना. त्या संभाषणात वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही. तिच्या बोलण्यात एक गोडवा होता, एक समजूत होती. नंतर नृत्य सुरू झाले. मी तिला नाचायला बोलावले. ती प्रथम लाजली. मी चांगली नाचत नाही असे म्हणाली. पण रियाच्या आग्रहाने ती तयार झाली. संगीताच्या तालावर आमची पावलं जुळत होती. एक रोमांटिक गाणं, तेरी आंखों में वो जादू है. आमच्या नजरा पुन्हा भेटल्या. माझ्या मनात गुंतागुंत सुरू झाली. हे काय चाललंय? ती बहिणीची नणंद आहे. लग्नात असं काही नको. पण तिच्या हास्यात, तिच्या डोळ्यात एक ओढ होती, ज्याला मी रोखू शकत नव्हतो. रात्रीचं जेवण झाले. घरात आनंदाचे वातावरण होते. पण माझ्या मनात तन्वीची प्रतिमा वारंवार येत होती. मी स्वतःला विचारत होतो, एका दिवसात एवढे आकर्षण कसे? हळदीचा पिवळा रंग माझ्या हातावर होता, जणू त्या नव्या भावनांचे प्रतीक. हळदीचा कार्यक्रम संपला. रात्रीचे 9 वाजले होते. पाहुणे आपापल्या खोल्यात विश्रांती घेत होते. मी थोडी ताजी हवा घेण्यासाठी छतावर गेलो. चंद्रप्रकाश पसरला होता. अचानक मला दिसले, तन्वी आधीच तिथे उभी होती. तिच्या हातात चहाचा कप होता. चंद्राच्या प्रकाशात ती अधिक मोहक दिसत होती.
तुम्ही इथे? मी आश्चर्याने विचारलं. हो, थोडं एकटं वाटले. त्रास होत असेल तर मी जाते, ती हलक्या आवाजात म्हणाली. नाही, बस ना. मी तेच म्हणत होतो. मी बाजूला जागा केली. आम्ही बसलो. सुरुवातीला थोडे अस्वस्थ वाटले, पण नंतर गप्पा सुरू झाल्या. तन्वीने आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील संघर्ष सांगितला. रात्रीची ड्युटी, रुग्णांची वेदना, कुटुंबाची अपेक्षा की लग्न करावे. कधी कधी वाटते प्रेम म्हणजे काय तेही कळत नाही. पण आज रियाच्या लग्नात पाहताना मन भरून येतं. तुम्ही रियाला किती जपता ते पाहून बरं वाटते, ती भावनिक होऊन म्हणाली. मीही माझ्या जीवनाची गोष्ट उघड केली. आई वडिलांचा विरह, रियाची जबाबदारी, स्वतःचं एकटेपण, नोकरीतील दबाव. मी प्रेमाला नेहमी टाळत आलो, पण आज तुम्ही भेटल्यावर काहीतरी वेगळं जाणवत आहे. मी कबूल केलं. तिच्या डोळ्यात आभार आणि एक अनाम भावना होती. अचानक पावसाचे हलके थेंब पडू लागले. आम्ही धावत घरात आलो. एका शांत खोलीत बसलो. संवाद चालूच होता. मी तिच्या हातावर हात ठेवला. तिने हात काढला नाही. त्या स्पर्शात एक ओढ, एक भावनिक जवळीक जाणवली. तन्वीने आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. रोहितने तिची घेतलेली काळजी, तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती हळूच माझ्याकडे झुकली. वेदांत, तुम्ही खूप चांगले ऐकता. आज प्रथमच कोणाशी एवढे मन मोकळे केले. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. माझ्या मनात एक पूर आला. आम्ही तासनतास बोलत होतो. पावसाचा आवाज, खोलीतील मंद प्रकाश, आमच्या भावना सगळे एकत्रित होऊन एक जादुई वातावरण तयार झालं होतं. मी स्वतःला समजावत होतो, ही नणंद आहे, सीमा पाळा. पण तिच्या उपस्थितीने मला बहाल केलं होतं. मध्यरात्र उलटून गेली होती. घरातील सर्व आवाज शांत झाले होते. फक्त पावसानंतर उरलेला गारवा आणि कधीकधी दूरच्या रस्त्यावरील वाहनांचा हलका आवाज येत होता. मी आणि तन्वी बाल्कनीत उभे होतो. चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता, ज्यामुळे तिची अधिकच मोहक दिसणारी आकृती आणखीन जादुई वाटत होती. तिच्या केसांवर हळदीचे हलके पिवळे ठिपके अद्याप दिसत नव्हते. जणू आमच्या या अनपेक्षित भेटीचे ते साक्षीदार. तन्वीने हळू आवाजात जणू स्वतःशीच बोलत असल्यासारखं विचारलं. वेदांत, तुला वाटते का की प्रेम खरं असू शकतं आणि एका रात्रीत इतकं खोल जाऊ शकतं? मी आजपर्यंत कधीही याचा अनुभव घेतला नव्हता. लग्न घरात आले, रियाला हळद लावली आणि तुझ्या नजरेशी नजर भेटली, तेव्हापासून काहीतरी बदलले. मी तिच्या डोळ्यात खोलवर पाहिलं. त्या डोळ्यात एक ओढ होती, एक भीती होती आणि एक आशा होती. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी हळूच तिच्या हातात हात घातला आणि म्हणालो, तन्वी, आजपर्यंत मलाही नाही वाटले. मी नेहमी प्रेमाला टाळत आलो. जबाबदाऱ्या, एकटेपणा, रियाची काळजी, यात प्रेमासाठी वेळच मिळत नव्हता. पण आज तू भेटलीस. तुझ्या हास्यात, तुझ्या बोलण्यात, तुझ्या स्पर्शात जणू काही वर्षांचा एकटेपणा एका क्षणात विरघळला. मी तिला हळुवारपणे जवळ ओढले. तिचे डोके माझ्या खांद्यावर टेकले. तिच्या श्वासांचा मंद स्पर्श माझ्या गळ्यावर जाणवत होता. आमचे हात घट्ट पकडलेले होते. त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती, फक्त भावनांचा पूर होता. मी तिच्या केसांत हात फिरवला. हळदीचा हलका सुगंध अजूनही तिच्या केसांतून येत होता. तन्वीने डोळे मिटले आणि कुजबुजली. वेदांत, हे काय होतंय? मी तुझ्या बहिणीची नणंद आहे. कुटुंब, समाज, पण या क्षणी मला काही महत्त्वाचं वाटत नाही, फक्त तू. आमच्या ओठांचा हळूच एकमेकांना स्पर्श झाला. एक प्रेमळ, भावनिक चुंबन. त्यात घाई नव्हती, आक्रोश नव्हता, फक्त दोन एकाकी हृदयांची भेट होती. त्या चुंबनानंतर आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो. तिच्या गालांवर लाली चढली होती. आम्ही बाल्कनीतच बसलो. तिचा हात माझ्या हातात होता. रात्रभर आम्ही बोलत राहिलो. तिने आपल्या वैद्यकीय जीवनातील कठीण क्षण सांगितले. रुग्ण गमावल्याची वेदना, एकटेपणाची रात्र, लग्नासाठी होणारा कुटुंबाचा दबाव. मी नेहमी मजबूत दिसते, पण आतून खूप कमकुवत आहे वेदा, ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. मी तिला जवळ घेतलं आणि म्हणालो, तन्वी, मी तुला समजू शकतो. माझ्या आयुष्यातही असेच आहे. पण आज तू मला दाखवलंस की प्रेम ही एक ताकद आहे.
आम्ही एकत्र या गुंतागुंतीचा सामना करू. आम्ही भविष्याबद्दल स्वप्ने बांधली. मुंबईत एकत्र येणं, छोटे छोटे क्षण एकत्र घालवणं, रियाला सांगणं. त्या रात्री मी तन्वीला पूर्णपणे भावनिकदृष्ट्या विहाल केलं होतं आणि तिनेही मला. रात्रीचे 3 वाजले तरी आम्ही अद्याप एकमेकांच्या आठवणीमध्ये रमलो होतो. तिच्या डोळ्यात एक नवा प्रकाश होता. तुम्हाला बेहाल करून टाकले वेदांत. आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, ती भावनिक स्वरात म्हणाली. माझ्या मनातही हेच होतं. गुंतागुंत होती नात्याची, कुटुंबाची, पण त्या क्षणी प्रेम सर्व काही जिंकत होतं. हळदीचा पिवळा रंग आमच्या हातावर अजूनही होता, जणू आमच्या नव्या नात्याचे अमिट चिन्ह. सकाळचे किरण हळूहळू खोलीत शिरू लागले. रात्रभर जागलेल्या डोळ्यांनी मी खिडकीतून बाहेर पाहिले. तन्वी माझ्या शेजारीच होती, पण आता आम्ही वेगवेगळे बसलो होतो, कारण घरात हालचाल सुरू झाली होती. रियाच्या मुख्य लग्न समारंभाची तयारी चालू झाली होती. माझ्या मनात एक अनोखी शांतता आणि आनंदाची लहर होती. काल रात्री घडलेल्या सर्व घटना जणू स्वप्न वाटत होत्या, पण त्या खऱ्या होत्या. मी तन्वीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक सौम्य हास्य होतं. तिनं मला एका शांत कोपऱ्यात बोलावलं. वेदांत, काल रात्री ते सर्व खरं होतं ना? मी स्वप्नात नाही ना? तिच्या आवाजात एक हलकी भीती आणि आशा होती. मी तिच्या हातात हात घातला आणि दृढ स्वरात म्हणालो, पूर्णपणे खरं आहे तन्वी. हे एक सुंदर सत्य आहे. एका रात्रीत आम्ही एकमेकांना ओळखले, भावनिकदृष्ट्या जोडलो गेलो. आता हे नातं आम्हाला जपायचं आहे, घाई करायची नाही. रियाचे लग्न आधी संपू द्या, नंतर हळूहळू कुटुंबाला सांगू. आम्ही एकत्र लढू. लग्न समारंभ सुरू झाला. शहनाई वाजत होती. फुलांचा वर्षाव होत होता. रिया आणि रोहित मंडपात बसले होते. मी आणि तन्वी दुरून एकमेकांकडे पाहत होतो. आमच्या नजरेत एक अनपेक्षित वचन होतं, मी तुझ्यासोबत आहे. तन्वीने या क्षणी मला फोनवर मेसेज केला. तुझ्यामुळे आज माझे हृदय पूर्ण भरले आहे. मी उत्तर दिलं, आणि माझे तुझ्यामुळे. समारंभ संपला. पाहुणे जायला लागले. तन्वी आणि मी एक क्षण एकांतात भेटलो. वेदांत, ही गुंतागुंत सोडवायला वेळ लागेल, पण मला विश्वास आहे. मी तिच्या कपाळावर हळूच हात ठेवला आणि म्हणालो, हो, प्रेम नेहमी जिंकते. आमचे हे नाते फक्त भावनिक नाही तर आत्मिक आहे. मुंबईत परतल्यावर आम्ही बोलू, भेटू आणि पुढचे पाऊल उचलू. त्या हळदीच्या रात्रीने माझे संपूर्ण आयुष्य बदलले होते. तन्वी फक्त बहिणीची नणंद राहिली नव्हती, तर माझ्या हृदयाची मालकीण झाली होती. लग्न समारंभ आटपून जेव्हा मी मुंबईतल्या माझ्या फ्लॅटवर परतलो, तेव्हा घर कमालीचं शांत होतं. रिया आता तिच्या सासरी म्हणजे रोहितच्या घरी सुखात होती. तिच्या जाण्याने घरात एक प्रकारचा एकटेपणा जाणवत होता, पण यावेळेस त्या एकटेपणात नेहमीसारखी उदासीनता नव्हती. त्या शांततेतही तन्वीच्या आठवणींची एक उबदार सावली पसरली होती. हळदीचा तो पिवळा रंग हातावरून उतरला होता, पण माझ्या मनावर लागलेला तिच्या प्रेमाचा रंग दिवसागणिक अधिकच गडद होत चालला होता. मुंबईत आल्यावर आमचं पहिलं आठवडाभर फक्त फोन आणि मेसेजवर बोलणं झालं. तन्वी केईएम हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असायची. तिचं शेड्यूल अत्यंत कठीण होतं. कधी रात्रीची इमर्जन्सी, तर कधी सलग 24 तासांची ड्युटी. पण या व्यस्त दिनचर्येतही रात्री 2 किंवा 3 वाजता जेव्हा तिचा मेसेज यायचा, वेदांत खूप थकले, पण तुझा आवाज ऐकल्याशिवाय झोप येणार नाही, तेव्हा लॅपटॉपवर कोडिंग करणारा मी सगळं काम बाजूला ठेवून तिचा फोन येण्याची वाट. फोनवर तासनतास चालणाऱ्या गप्पांमध्ये आमची प्रेमाची ओढ अधिकच प्रगल्भ होत गेली. लग्नानंतर जवळपास 10 दिवसांनी आम्हाला अखेर एकमेकांना भेटायला वेळ मिळाला. शनिवारची ती संध्याकाळ होती. मुंबईत पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली होती. आम्ही वांद्रे येथील एका शांत क्लासिक कॅफेमध्ये भेटायचं ठरवलं. मी कॅफेमध्ये पोहोचलो आणि तिची वाट पाहू लागलो. काही वेळातच कॅफेचा दरवाजा उघडला आणि तन्वी आत आली. तिने एक हलका निळ्या रंगाचा फ्लोरल कुर्ता घातला होता.
केस नेहमीसारखे मोकळे सोडलेले आणि डोळ्यावर हलका थकवा असूनही मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर जे हसू उमललं त्याने माझं हृदय एका क्षणासाठी थांबलं. लग्नघरातील पारंपरिक तन्वी आणि आजची ही मॉडर्न स्वतंत्र तन्वी, दोन्ही रूपात ती तितकीच विलोभनीय दिसत होती. ती माझ्या समोर येऊन बसली. आम्ही दोघेही काही क्षण शांत एकमेकांकडे पाहत राहिलो. असं काय पाहतोस वेदांत? तिने तिचे लांब केस कानामागे सारत लाजून विचारलं. हेच की लग्नघरातली ती हळदीची रात्र एखादं स्वप्न नव्हती यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी तिचा टेबलवर असलेला हात हळूच माझ्या हातात घेत म्हणालो. माझ्या स्पर्शाने तिच्या गालावर पुन्हा एकदा तीच लग्नाची लाली पसरली. तिने तिचा हात काढला नाही. उलट माझी बोटे तिच्या बोटांमध्ये अधिक घट्ट गुंफली. वेदांत, हॉस्पिटलमध्ये राऊंड घेताना स्टेथोस्कोप लावल्यावर मला रुग्णांच्या हृदयाची धडधडीतही तुझाच आवाज ऐकू यायचा. आय मिस यू सो मच, ती अतिशय भावनिक होऊन म्हणाली. कॅफेमधून बाहेर पडलो तेव्हा पाऊस आणखीन वाढला होता. मुंबईची ती रात्र, रिमझिम पाऊस आणि सोबतीला प्रिय व्यक्ती, वातावरण पूर्णपणे रोमॅन्टिक झालं होतं. मी माझी कार काढली. तन्वी शेजारच्या शीटवर बसली. आम्ही मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघालो. गाडीत मंद आवाजात गाणं सुरू होतं आणि बाहेर पावसाच्या सरी कारच्या काचेवर नक्षी काढत होत्या. रस्त्यावरील पिवळ्या दिव्यांचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. मी डाव्या हाताने गाडीचे स्टेअरिंग सांभाळत, उजव्या हाताने तिचा हात. तिने तिचे डोके माझ्या खांद्यावर टेकवले. तिचा मऊ श्वास माझ्या गळ्याला स्पर्श करत होता. वेदांत, आपण रिया आणि रोहितला कधी सांगायचं? तिनं हळूच विचारलं. तिच्या आवाजात नात्यांची काळजी स्पष्ट दिसत होती. योग्य वेळ आली की सांगू तन्वी. रोहित माझा जिवलग मित्र आहे आणि आता मेहुणाही. रिया तर माझं काळीज आहे. त्यांना जेव्हा कळेल की आपण एकमेकावर इतकं प्रेम करतो तेव्हा ते खुश होतील. पण आधी मला एक सांग, तुला इतकं प्रेम द्यायचं आहे की नणंद भाऊजाई या नात्यांच्या पलीकडे जाऊन समाज जेव्हा आपल्याकडे पाहे तेव्हा आपल्या प्रेमाची ताकद त्यांना दिसते? मी तिच्या हातावर चुंबन घेत म्हणालो. माझे हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिनं गाडी थांबवायला सांगितली. आम्ही नरिमन पॉइंटच्या एका शांत कोपऱ्यात कार पार्क केली. बाहेर अथांग समुद्र आणि पावसाचा तांडव सुरू होता, पण कारच्या आत एक वेगळीच शांतता आणि ऊब होती. तन्वी माझ्याकडे वळली. चंद्राचा आणि रस्त्यावरील दिव्यांचा संमिश्र प्रकाश तिच्या ओल्या चेहऱ्यावर पडला होता. तिच्या ओठावर एक अनामिक ओढ होती. वेदांत, मला मिठीत घे ना. या जगातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि तणावापासून दूर फक्त तुझ्या खुशीत मला सुरक्षित वाटतंय. ती कुजबुजली. मी तिला माझ्या अगदी जवळ ओढलं. तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती पडले. आमच्या शरीरातील अंतर पूर्णपणे पुसले गेले. तिच्या केसातून अजून तोच परिचित हलकासा सुगंध येत होता जो मला हळदीच्या रात्री आला होता. मी तिचे अश्रू पुसले आणि माझ्या ओठांनी तिच्या कपाळावर एक प्रदीर्घ आणि आश्वासक चुंबन घेतलं. त्यानंतर आमच्या नजरा एकमेकांच्या ओठावर स्थिर झाल्या. यावेळेस नात्यांची कोणतीही मर्यादा किंवा भीती नव्हती. आमचे ओठ एकमेकांमध्ये गुंतले. ते चुंबन अत्यंत संत, प्रगल्भ आणि भावनांनी भरलेले होते. पावसाचा आवाज जणू आमच्या या मिलनाला पार्श्वसंगीत देत होता. तिने मला अधिक घट्ट पकडलं, जणू ती सांगत होती की आता ती माझ्याशिवाय कधीच राहू शकणार नाही. त्या रात्री आम्ही कारमध्येच तासनतास बसून राहिलो. भविष्याची स्वप्ने रंगवली. मुंबईतलं आमचं छोटं घर, तिच्या कठीण ड्युटीनंतर मी तिच्यासाठी बनवलेला चहा आणि आमचे एकत्र घालवलेले क्षण. सकाळचे 5 वाजायला आले होते तेव्हा मी तिला तिच्या हॉस्टेलवर सोडलं. गाडीतून उतरताना तिने मागे वळून पाहिलं, डोळ्यानेच आय लव्ह यू म्हटलं आणि ती हसत निघून गेली. मी घरी परतताना माझ्या मनात एकच विचार आला. हल्दीच्या त्या एका रात्रीने मला फक्त प्रेम दिलं नव्हतं, तर जगण्याचा एक नवा आणि सुंदर उद्देश दिला होता. नातं कितीही गुंतागुंतीचं असलं तरी तन्वी आता माझी आणि फक्त माझीच होती. मरीन ड्राईव्हवरील त्या जादुई रात्रीनंतर मला वाटलं होतं की आमचं आयुष्य आता एका सुंदर वळणावर आलं आहे. पण मुंबईसारख्या शहरात सुख जितक्या वेगानं इतकं तितक्याच वेगाने एखादं वादळही दार ठोठावतं.
आम्ही रिया आणि रोहितच्या आमच्या नात्याबद्दल सांगायची तयारी करत होतो, पण त्याआधीच अशा काही घटना घडायला लागल्या ज्यांनी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सुरुवात झाली एका अनामिक फोन कॉलने. सोमवारची रात्र होती. मी नेहमीप्रमाणे ऑफिसचे काम संपवून घरी आलो होतो. तन्वीची नाईट ड्युटी होती, त्यामुळे तिने मला 9 वाजता मेसेज केला होता. वेदांत, आज वॉर्डमध्ये खूप गर्दी आहे. कदाचित रात्री फोन करता येणार नाही. काळजी घे. मी जेवण करून लॅपटॉप उघडला. तितक्यात माझ्या पर्सनल नंबरवर एक अननोन नंबरवरून कॉल आला. मी फोन उचलला. हॅलो, वेदांत बोलतायत? पलीकडून एक जड पुरुषाचा आवाज आला. हो, मी वेदांत. कोण बोलताय? मी विचारलं. वेदांत बाबू, तुम्ही ज्या मुलीच्या प्रेमात पडला आहात ना, तिच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही. तन्वी रोहितची बहीण आहे हे खरं आहे, पण तिच्या भूतकाळाबद्दल तरी कुठं सगळं ठाऊक आहे. जरा सांभाळून राहा. ती दिसते तशी नाहीये. काही पुढं बोलण्याआधीच फोन कट झाला. मी पुन्हा त्या नंबरवर ट्राय केला, पण तो नंबर स्विच ऑफ दाखवू लागला. माझ्या कपाळावर घामाच्या धारा फुटल्या. भूतकाळ रोहितलाही माहीत नाही. कोण होता तो माणूस? माझ्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. त्या रात्री मी तन्वीला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिने फोन खरोखर व्यस्त आणि नॉट रिचेबल होता. मला स्वतःचाच राग येत होता की मी एका अनोळखी माणसाच्या शब्दावर विश्वास का ठेवतो. पण मनात संशयाची ठिणगी पडली होती. 2 दिवसानंतर तन्वीला सरप्राईज देण्यासाठी मी संध्याकाळी केएम हॉस्पिटलमध्ये गेलो. तिच्या आवडीचा कॅपिचिनो कॉफीचा कप माझ्या हातात होता. मी तिच्या डिपार्टमेंटच्या बाहेर उभा राहून तिची वाट पाहत होतो. तितक्यात मला ती एका कोपऱ्यात उभी असलेली दिसली. पण ती एकटी नव्हती. तिच्यासोबत एक उंच काळ्या जॅकेटमधला माणूस उभा होता. त्यांच्यात जोरदार वाद सुरू होता. तन्वीचा चेहरा भीतीने आणि संतापाने लाल झाला होता. ती रडवेली झाली होती. मी त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण गर्दीमुळे मला वेळ लागला. तितक्यात त्या माणसाने तन्वीच्या हातात एक पाकिट कोंबलं आणि तो घाईघाईने मागच्या जिन्याने निघून गेला. तन्वीने ते पाकिट तिच्या बॅगमध्ये लपवलं आणि ती डोळे पुसत मागे वळली. तिची नजर थेट माझ्यावर पडली. मला तिथे पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. वेदांत, तू तू इथे कधी आलास? तिने स्वतःला सावरत विचारलं, पण तिच्या आवाजातील थरकाप लपत नव्हता. आता राऊंड संपून फ्री झालो ना, तर म्हटलं तुला भेटावं. कोण होता तो तन्वी? मी अगदी शांत राहण्याचा प्रयत्न करत विचारलं. कोण? ओ, तो एका पेशंटचा नातेवाईक होता. पेशंट डिस्चार्ज होत नाही म्हणून तो चिडला होता. काही नाही गंमत. तिने हसण्याचा खोटा प्रयत्न केला. तिने माझ्या डोळ्यात पाहणे टाळले. त्या तन्वीच्या डोळ्यात मी निष्पाप प्रेम पाहिले होतं. आज त्या डोळ्यात एक भयंकर रहस्य लपलेले मला जाणवले. तिने माझ्याशी जास्त वेळ न बोलता ड्युटीचे कारण सांगून मला तिथून पाठवून दिलं. माझं मन आता शांत बसू शकत नव्हतं. रोहित, माझा मेहुणा आणि रिया सध्या हनीमूनसाठी कुल्लू मनालीला गेले होते. त्यामुळे मी त्यांना फोन करून त्रास देऊ शकत नव्हतो. पण मला सत्याचा शोध घ्यायचा होता. त्यानंतरच्या शनिवारी तन्वी माझ्या फ्लॅटवर. ती खूप थकलेली दिसत होती. आल्या आल्या तिने फ्रेश होऊन हॉलमधील सोफ्यावर झोप घेतली. तिची बॅग जवळच टेबलवर पडली होती. माझ्या मनात द्वंद्व सुरू झालं होतं. तिची बॅग तपासणं चुकीचं आहे, एक मन म्हणत होतं, पण सत्य समोर येणं गरजेचं आहे. दुसरं मन ओरडत होतं. शेवटी संशयाचा विजय झाला. मी हळूच तिची बॅग उघडली. आत त्याच पांढऱ्या रंगाचं पाकिट होतं. मी ते पाकिट बाहेर काढलं आणि उघडलं. आत काही कागदपत्रे आणि फोटोग्राफ्स होते. ते फोटोग्राफ पाहताच माझ्या हातातलं पाकिट खाली पडलं. त्या फोटोमध्ये तन्वी एका दुसऱ्या मुलासोबत अगदी जवळ उभी होती आणि तो मुलगा दुसरा कोणी नसून रोहितचा कॉलेजमधील एक जुना मित्र होता, जो 2 वर्षापूर्वी एका गूढ कार अपघातात मरण पावला होता. त्या कागदपत्रावर एका मेडिकल लॅबचा रिपोर्ट होता, ज्यावर तन्वीचं नाव होतं आणि खाली लिहिलं होतं, केस डायरी संशयित सहभाग. माझे डोके सुन्न झाले. हळदीच्या ज्या रात्री ज्या मुलीला मी माझं जग मानलं होतं, ती एका खुनाच्या अपघात केसमध्ये अडकली होती आणि हे सगळं पाहून रोहितपासून ती का लपवत होती?
तुला जे दिसतंय ते पूर्णपणे सत्य नाहीये वेदांत. एक मागून आलेला शांत पण थरथरणारा आवाज कानावर पडला. मी मागं वळून पाहिलं. तन्वी सोफ्यावरून उठली होती. तिच्या डोळ्यातून आता घळाघळा पाणी वाहत होतं. ती गुन्हेगारासारखी नाही तर एका पीडितेसारखी दिसत होती. तन्वी, काय आहे हे सगळं? तो फोटो, तो रिपोर्ट आणि तो हॉस्पिटलमधला माणूस कोण होतं? मला खरं खरं सांग, नाहीतर मी रोहितला फोन करतो. मी अत्यंत विचलित होऊन म्हणालो. तन्वी माझ्या जवळ आली. तिने तिचे दोन्ही हात माझ्या छातीवर ठेवले. वेदांत, प्लीज रोहितला काही सांगू नकोस. तो माणूस जो हॉस्पिटलमध्ये आला होता तो एक ब्लॅकमेलर आहे. आणि हा फोटो. तिने एक दीर्घ श्वास घेतला. हा रोहितचा मित्र अर्णव आहे. 2 वर्षापूर्वी त्याचा अपघात झाला नाही तर त्याची हत्या झाली होती. अर्णवला रोहितच्या बिझनेसमधल्या काही बेकायदेशीर गोष्टी कळाल्या होत्या, ज्या रोहितला अडकवण्यासाठी वापरल्या जाणार होत्या. अर्णवने ते पुरावे मला दिले होते कारण त्याचा माझ्यावर विश्वास होता. पण त्याआधीच अर्णवचा गेम केला गेला. त्या केसमध्ये मला संशयित बनवलं गेलं जेणेकरून मी तोंड उघडणार नाही. तो हॉस्पिटलमधला माणूस पोलीस खात्यातलाच एक भ्रष्ट अधिकारी आहे, जो या पुराव्यांच्या बदल्यात माझ्याकडून पैसे उकळतो. जर रोहितला हे कळलं तर तो स्वतःचा जीव धोक्यात घालेल. मी रोहितला आणि तुला वाचवण्यासाठी हे सगळं एकटीने सोसते वेदांत. तिचे शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला. हळदीच्या त्या पिवळ्या रंगाच्या मागे इतकं भयानक गडद रहस्य दडलेलं असेल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आम्ही दोघंही आता एका अशा चक्रव्यूहात अडकलो होतो जिथे एका बाजूला आमचं प्रेम होतं आणि दुसऱ्या बाजूला एका खुनाचं आणि ब्लॅकमेलिंगचं जळजळीत सत्य. आता मला फक्त आमचं प्रेम जपायचं नव्हतं, तर तन्वीला या धोक्यातून बाहेर काढायचं होतं. खेळ आता सुरू झाला होता. तन्वीच्या तोंडून ते भयंकर सत्य ऐकल्यानंतर खोलीत काही क्षणासाठी स्मशान शांतता पसरली. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. विजांचा कडकडाट होत होता. जणू माझ्या मनात सुरू असलेल्या वादळाचे ते प्रतिबिंब होते. ज्या तन्वीला मी एक हळवी नाजूक डॉक्टर समजत होतो, ती तिच्या भावाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाची एवढी मोठी लढाई एकटी लढत होती. माझा राग आता पूर्णपणे विरघळला होता आणि त्याची जागा एका तीव्र काळजीने आणि कर्तव्याने घेतली होती. मी तन्वीला जवळ ओढले. तिचे थरथरणारे शरीर माझ्या मिठीत विसावले. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू माझ्या शर्टाला भिजवत होते. तन्वी, शांत हो. तू आतापर्यंत हे सगळं एकटीने सोसलं आहेस, पण आता नाही. मी तुझ्यासोबत आहे. आपण या चक्रव्यूहातून बाहेर पडणार आणि त्या ब्लॅकमेलरला त्याची जागा दाखवणार. मी तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिला धीर दिला. तिने डोळे पुसले आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता भीतीसोबत एक आशेचा किरण दिसत होता. आम्ही दोघं टेबलभोवती बसलो आणि त्या पाकिटातल्या पुराव्यांचा अभ्यास करू लागलो. त्या लॅब रिपोर्टच्या मागे काही कोडिंग वर्ड्स लिहिले होते, जे अर्णवने मारण्यापूर्वी घाईघाईत लिहिले असावे. एका सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे असा डेटा पॅटर्नचा शोध घेणं माझ्यासाठी कठीण नव्हतं. ते एका प्रायव्हेट क्लाउड सर्व्हरचे लॉग इन डिटेल्स होते. रोहितच्या बिझनेस पार्टनरशी रोहितला अडकवण्यासाठी जे बनावट व्यवहार केले होते त्याचा मूळ डेटा तिथे लपवला होता. हॉस्पिटलमध्ये आलेला तो भ्रष्ट अधिकारी, ज्याचे नाव इन्स्पेक्टर गायकवाड होते, तो केवळ पैशासाठी तन्वीला ब्लॅकमेल करत नव्हता, तर तो मूळ मास्टरमाइंडचा मोहरा होता, ज्याला अर्णवने गोळा केलेले ते पुरावे नष्ट करायचे होते. वेदांत गायकवाडने मला उद्या रात्री वांद्रे रेक्लेमेशनच्या एका निर्जन कॉर्नरवर बोलावले आहे. त्याने सांगितले की जर मी त्याला उरलेले 2 कोटी रुपये आणि अर्णवची ती लॅब फाईल दिली नाही तर तो खुनाची केस माझ्यावर आणि रोहितवर फिक्स करेल. तन्वी घाबरलेल्या आवाजात म्हणाली, 2 कोटी? आपल्याकडे एवढी रक्कम नाही. आपण ती त्याला देणारही नाही. आपण त्याला तेच देऊ त्याला जे हवे आहे, पण आपल्या पद्धतीने. माझ्या डोक्यात एक प्लॅन तयार होत आहे. दुसऱ्या दिवशी 11:30 वाजले होते. वांद्रे रेक्लेमेनचा तो परिसर नेहमीपेक्षा जास्त सुनसान वाटत होता. समुद्राच्या लाटा खडकावर आदळत होत्या आणि हवेत एक अनामिक थरार होता. तन्वी कारमधून बाहेर पडली
तिच्या हातात तो पांढरा लिफाफा होता. मी कारच्या काळ्या काचांच्या मागे लपून कॅमेरा आणि रेकॉर्डिंग ऑन करून सज्ज होतो. काही वेळातच एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ तिथे येऊन थांबली. त्यातून इन्स्पेक्टर गायकवाड उतरला. त्याचा चेहरा क्रूर आणि आत्मविश्वासू दिसत होता. काय डॉक्टर मॅडम, आणले का पैसे आणि फाईल, की भावाचा आणि स्वतःचं आयुष्य जेलमध्ये सडवाचा विचार आहे? गायकवाडने हसत विचारले. गायकवाड, पैसे गोळा करायला अजून मला 2 दिवस हवे, पण मी ती अर्णवची फाईल आणली आहे. आधी मला वचन दे की ही घेतल्यावर तू रोहितला आणि मला यातून मुक्त करशील. तन्वीने ठरल्याप्रमाणे संवाद पुढे नेला, जेणेकरून त्याचे कबुली जबाब रेकॉर्ड होतील. वचन काय, बालिशपणा आहे? अर्णवनेही माझ्यावर विश्वास ठेवला होता. काय झालं त्याचं? रोहितचा तो बिझनेस पार्टनर विक्रम शेठ जेव्हा मला करोडे रुपये देतो, तेव्हा तुमच्यासारख्या निष्पापांना बळी चढवणे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे, गायकवाडने गर्वाने सांगितलं आणि तिच्या हातातील लिफाफा हिसकावून घेतला. त्या क्षणी त्याने लिफाफा उघडला, पण आत अर्णवचे पुरावे नव्हते, तर एक रिकामी पांढरी कागदपत्र आणि एक छोटा ब्लिकिंग लहान डिव्हाइस होता. हे काय आहे? गायकवाड ओरडला. तितक्यात मी कारमधून बाहेर पडलो आणि मोबाईल त्याच्या दिशेने दाखवला. हे एक लाईव्ह ट्रॅकर आणि ऑडिओ ट्रान्समीटर आहे गायकवाड. तू आता जे काही बोललास, विक्रम शेठचे नाव, अर्णवचा खून आणि ब्लॅकमेलिंग, ते सगळं मुंबई पोलिसांच्या सायबर सेल आणि अँटी करप्शन ब्युरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे थेट लाईव्ह ब्रॉडकास्ट झाला आहे. गायकवाडचा चेहरा पांढरा पडला. त्याने रागाने त्याच्या कमरेची बंदूक काढली आणि माझ्यावर रोखली. तुला काय वाटतं, तू एखादा सिनेमा चालवला आहेस? मी तुम्हाला दोघांना इथे संपून टाकेन आणि समुद्रात फेकून देईन. माझे हृदय जो वेगाने धडधडू लागले. तन्वीने भीतीने किंचाळीत मला मागे ओढले, पण गेम आम्ही आधीच जिंकलो होतो. गायकवाड ट्रिगर दाबणार तितक्यात मागून सरावलेले सायबर सेलचे 3 पोलीस गाड्यांचे सायरन वाजू लागले. चारही बाजूंनी पोलिसांनी गायकवाडला घेरले. वरिष्ठ पोलीस अधिकारी बाहेर आले. त्यांनी गायकवाडच्या हातातील बंदूक हिसकावून त्याला बेड्या ठोकल्या. वेल डन वेदांत, तुझ्या सायबर टीमने दिलेल्या अचूक पुराव्यामुळे आम्ही मूळ मास्टरमाइंड विक्रांत सेठलाही अटक केली आहे. तुम्ही दोघांनी मोठा धोका पत्करला, पण आज अर्णवला न्याय मिळाला. अधिकाऱ्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं. गायकवाड आणि त्याच्या टीमला पोलीस ताब्यात घेतील. संपूर्ण परिसर पुन्हा एकदा शांत झाला. फक्त समुद्राच्या लाटांचा संत आवाज येत होता. तन्वी धावत माझ्या मिठीत आली. यावेळेस तिने मिठीत कोणतीही भीती नव्हती, संशय नव्हता की कोणता दबाव नव्हता. ती मनसोक्त रडत होती, पण ते आनंद अश्रू होते. 2 वर्षाचे ते भयंकर ओझे तिच्या मनावरून उतरले होते. मी तिला कारच्या बोनेटवर नेऊन बसवले. समुद्रावरून येणारी थंड हवा आमच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती. पूर्व दिशेला हळूहळू तांबडं फुटू लागलं होतं. जणू आमच्या आयुष्यातल्या एका नवीन आणि उज्ज्वल पहाटेची ती सुरुवात होती. वेदांत, जर आज तू नसतास तर मी स्वतःला आणि रोहितला कधीच वाचवू शकले नसते. हळदीच्या त्या रात्री देवानीच तुला माझ्या आयुष्यात पाठवलं होतं. तिने लाजून माझे दोन्ही हात तिच्या हातात घेत म्हटलं. आणि त्या हळदीच्या रंगाने मला माझं जग मिळवून दिलं. तन्वी, आता कोणतीही गुंतागुंत नाही, कोणतंही रहस्य नाही. आता फक्त तू आणि मी. मी तिच्या जवळ गेलो. चंद्राचा प्रकाश आता मंद होत होता आणि सूर्याची पहिली कोमल किरणं तिच्या चेहऱ्यावर पडत होती. मी तिचे ओठ माझ्या ओठात घेतले. यावेळेस त्या चुंबनात एक अपूर्व शांतता आणि विजय आणि जन्मभराची सोबत देण्याचे वचन होतं. मुंबईच्या त्या अथांग समुद्राच्या साक्षीने 2 जीवांचे एक अनोखे आणि अमर नाते घट्ट विणले गेले होते. त्या वादळी रात्रीनंतर मुंबईतली सकाळ कमालीची शांत आणि प्रसन्न वाटत होती. कायदेशीर सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर विक्रांत सेठ आणि इन्स्पेक्टर गायकवाड आता गजाआड गेले होते. अर्णवच्या आत्म्याला अखेर न्याय मिळाला होता, पण तन्वीच्या मनावर 2 वर्षापासून असलेलं ते प्रचंड ओझं कायमचं नाहीसं झालं होतं. काही दिवसानंतर रिया आणि रोहित कुल्लू मनालीहून मुंबईला परतले. त्यांचा संसार सुखाने सुरू झाला होता, पण आमच्या मनातील सर्वात मोठी जबाबदारी अजून बाकी होती. त्यांना आमच्या नात्याबद्दल आणि यामधल्या गाळात घातलेल्या थराराबद्दल सांगणे. शनिवारचा दिवस होता. मी रिया आणि रोहितला माझ्या फ्लॅटवर रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केलं होतं.
तन्वी आधीच तिथे पोहोचली होती. तिने हलक्या पिवळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्याने मला पुन्हा एकदा आमच्या पहिल्या भेटीचा म्हणजे त्या हळदीच्या दिवसाची आठवण करून दिली. तिचे ते मोकळे केस आणि चेहऱ्यावरची ती आताची निर्धास्त चमक पाहून माझं मन तृप्त झालं. रात्रीचं जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण हॉलमध्ये बसलो होतो. वातावरणात एक हलका कौटुंबिक आनंद होता. दादा, लग्न झाल्यापासून तू खूप बदलला आहेस रे. चेहऱ्यावर नेहमी एक वेगळाच आनंद असतो. नक्की काय चाललंय? रियाने मला चिडवत विचारलं. मी रोहितकडे आणि मग तन्वीकडे पाहिलं. तन्वीने होकारार्थी मान डोलवली. तिचा हात हलकासा थरथरत होता. मी तिचा हात माझ्या हातात घेतला. हे पाहून रोहित आणि रिया दोघंही आश्चर्याने आमच्याकडे पाहू लागले. मी शांतपणे अर्णवच्या मृत्यूचे रहस्य, विक्रांत सेठचा डाव, तन्वीला होणारा त्रास आणि त्या रात्री बांद्रा रेल्वे स्टेशनवर काय घडलं हे सर्व सविस्तर सांगितलं. जसा जसा संवादाचा उलगडा होत गेला तसा तसा रोहितच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. आपल्या मित्राच्या खुनामागे स्वतःचेच बिझनेस पार्टनर होते आणि आपली बहीण हे सगळं सुचत होती. हे ऐकून रोहितला प्रचंड धक्का बसला. तन्वी, हे तू सगळं माझ्यापासून का लपवलंस? मला किती मोठा धोका निर्माण झाला असता याची तुला कल्पना आहे का? रोहितचा आवाज जड झाला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. दादा, मला तुला गमवायचं नव्हतं. अर्णव गेल्यानंतर तू आधीच खचला होता. पण वेदांतने मला या अंधारातून बाहेर काढलं. त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला आणि तुला वाचवलं. तन्वीने रोहितला जवळ घेत म्हटलं. रोहित उठला आणि माझ्या जवळ आला. त्याने मला घट्ट मिठी मारली. वेदांत, तू फक्त रियाचा भाऊ नाहीस, तर आज तू माझ्या कुटुंबाचा रक्षक झालास. तुझ्यासारखा माणूस माझ्या बहिणीच्या आयुष्यात येतोय, यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी दुसरा कोणताही असू शकत नाही. रोहित भावनिक होऊन म्हणाला. रियानेही धावत येऊन मला आणि तन्वीला मिठी मारली. मी तर आधीपासूनच विचार करत होते की माझी एवढी सुंदर नणंद माझ्या लाडक्या दादाची लाईफ पार्टनर झाली तर किती छान होईल. शेवटी हळदीच्या रंगाने आपली नाती अधिकच घट्ट केली. रिया हसत म्हणाली. त्या रात्री घरातून एक मोठं संकट कायमचं टळलं होतं आणि आमच्या नात्याला दोन्ही कुटुंबाची अधिकृत संमती मिळाली होती. सगळे गेल्यानंतर रात्री उशिरा मी आणि तन्वी बाल्कनीत उभे राहून मुंबईच्या शांत होणाऱ्या रस्त्यांकडे पाहत होतो. वारा संत वाहत होता. तन्वी माझ्या खांद्याला खांदा टेकून उभी होती. वेदांत, मला अजूनही विश्वास बसत नाहीये की आपण या सगळ्या लपंडावातून बाहेर आलो आहोत. आता कोणतीही भीती नाही, कोणताही ब्लॅकमेलर नाही, ती शांत स्वरात म्हणाली. हो तन्वी, आता फक्त आपण आहोत. एक डॉक्टर जे दिवसभर रुग्णांचे प्राण वाचवेल आणि एक सॉफ्टवेअर इंजिनियर जो रात्री घरी तिची वाट पाहत गरम चहाचा कप घेऊन उभा असेल. मी तिच्या कपाळावर हलके चोट टेकवत म्हणालो. तिने लाजून तिचे तोंड माझ्या छातीत लपवले. तिच्या केसांतून अद्यापही तोच मधुर सुगंध येत होता. मी तिला माझ्या दोन्ही हाताच्या पाशात अधिक घट्ट ओढले. त्या शांत शीतल रात्री मुंबईच्या आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांच्या साक्षीने आम्ही आमच्या भविष्याची स्वप्ने विणायला सुरुवात केली होती. हळदीच्या त्या एका जादुई रात्री सुरू झालेला हा प्रवास आता आयुष्यभराच्या सुंदर बंधनात रूपांतरित होण्यासाठी सज्ज झाला होता. रोहित आणि रियाच्या संमतीनंतर आमच्या आयुष्यातील नात्याचा अधिकृत प्रवास वेगाने सुरू झाला. आता चोरून लपून मेसेज करणं किंवा रात्रीच्या अंधारात मरीन ड्राईव्हवर लपून भेटण्याची गरज उरली नव्हती. उलट आता तर रोहित आणि रिया आम्हाला एकत्र फिरण्यासाठी चिडवायचे. ज्या जबाबदाऱ्यामुळेच मी आज प्रेमापासून दूर पडत होतो, त्या जबाबदाऱ्या अत्यंत हलक्या आणि आनंददायी वाटू लागल्या होत्या. 2 महिन्यानंतर आम्ही आमच्या लग्नाची तारीख निश्चित केली. योगायोगाने आमच्या लग्नाचा हळदीचा कार्यक्रम अगदी त्याच तारखेला आला, ज्या दिवशी एका वर्षापूर्वी मी तन्वीला पहिल्यांदा रियाच्या हळदीत पाहिलं होतं. लग्नाची पहिली पत्रिका आम्ही रोहितच्या घरी म्हणजे श्रेयाच्या सासरी घेऊन गेलो. रियाने हसत हसत आमचे स्वागत केले. रोहितने जेव्हा पत्रिका हातात घेतली तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळाच अभिमान होता. वेदांत, एका वर्षापूर्वी तू रियाला माझ्या स्वाधीन केलंस आणि आज मी माझ्या काळजाचा तुकडा, माझी बहीण तन्वी, तुझ्या हातात सोपवायला तयार आहे. मला माहीत आहे तिच्यासाठी तुझ्यापेक्षा उत्तम माणूस या जगात दुसरा कोणीच असू शकत नाही. रोहितने भावनिक होत माझ्या खांद्यावर हात ठेवला. तन्वी तिथेच उभे राहून आमच्याकडे पाहत होती. तिचे डोळे आनंदाने भरून आले होते. भूतकाळातील तो भयंकर काळ आठवून आता सुखाचे दिवस आले होते याची जाणीव आम्हा दोघांनाही सुखावून जात होती. लग्नाचे दिवस जवळ आले आणि अखेर तो हळदीचा दिवस उजाडला.
आमचे घर पुन्हा एकदा फुलांच्या माळ्यांनी, शहनाईच्या स्वरांनी आणि पाहुण्यांच्या हास्याने सजले होते. पण यावेळेस वातावरणात जादूई असण्यासोबत माझ्यासाठी अत्यंत भावनिक होतं. आई वडिलांची आठवण मनात होती, पण त्यांच्या आशीर्वादाची जाणीव तन्वीच्या रूपाने मला मिळाली होती. सकाळचे 9 वाजले होते. मी पिवळा कुर्ता घालून हळदीच्या पाटावर बसलो होतो. रियाने आणि इतर स्त्रियांनी पारंपरिक गाणी म्हणत मला हळद लावायला सुरुवात केली. काही वेळातच मुलीकडचे पाहुणे आले आणि माझ्या नजरेने फक्त एकाच चेहऱ्याचा शोध होता. बाहेरून तन्वी आत आली. तिने पिवळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. केसात मोगऱ्याचा गजरा माळला होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक नितांत सुंदर वधू लाली पसरली होती. एका वर्षापूर्वी ती दुसऱ्याच्या हळदीत पाहुणी म्हणून आली होती आणि आज ती स्वतःच्या हळदीत माझी होण्यासाठी आली होती. रियाने हसत हसत तन्वीला माझ्या शेजारी बोलावले. तन्वी, आज दादाला अशी हळद लाव की हा जन्मभर उतरायला नको, रियाने मिश्किलपणे म्हटले. तन्वीने थरथऱ्या हाताने वाटीतील हळद घेतली. ती माझ्या जवळ आली. आमच्या नजरा पुन्हा तशाच एकदा भेटल्या जशा एका वर्षापूर्वी पहिल्यांदा भेटल्या होत्या. तिचा बोटांचा स्पर्श माझ्या गालावर झाला. त्या स्पर्शाने माझ्या शरीरात पुन्हा एखादा प्रेमाची गोड लहर उठली. मी हळूच माझ्या हातावरील हळद तिच्या नाकावर आणि गालावर लावली. सगळे पाहुणे हसू लागले, टाळ्या वाजू लागले. तो क्षण जणू एखाद्या चित्रपटासारख्या मनाच्या कॅनव्हासवर कोरला गेला होता. हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारच्या वेळी सगळे पाहुणे विश्रांती घेत होते. मी थोडा वेळ शांतता मिळावी म्हणून आमच्या घरातील त्या शांत खोलीत गेलो, जिथे आम्ही आधी संवादाच्या निमित्ताने बसलो होतो. काही वेळातच दरवाजावर हलकी टकटक झाली. मी पाहिले तर तन्वी आत येत होती. तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर अजूनही तो हळदीचा पिवळा मधुर रंग चमकत होता. थकलीस का डॉक्टर मॅडम, मी तिला जुन्या शैलीत विचारलं. हो, खूप, पण या थकव्यात एक वेगळी शांतता आहे वेदा, ती माझ्याजवळ येत म्हणाली. मी सोफ्यावरून उठलो आणि तिचा हात पकडून तिला माझ्याजवळ ओढलं. तिने तिचे डोकं माझ्या छातीवर टेकवलं. माझ्या हृदयाचे ठोके ऐकत ती शांत झाली. वेदांत, आपण त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. त्या अंधाऱ्या रात्री तू जर माझा हात पकडला नसतास तर आज मी इथे तुझ्या शेजारी अशी सुखाने उभी राहू शकले नसते, तिने अत्यंत हळव्या आवाजात सांगितले. तन्वी, प्रेम म्हणजे फक्त सुखाचे क्षण एकत्र घालवणे नव्हे, तर संकटाच्या वेळी एकमेकांची ढाल बनणे. तू स्वतःला एकटी समजू नकोस. आता तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळ आधी माझ्याशी धडकेल, मग तुझ्यापर्यंत पोहोचेल. मी तिच्या केसांना स्पर्श करत हळदीचा तो मधुर सुगंध छातीत भरून घेत म्हणालो. तिने डोके वर केले आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात आता कोणत्याही संशयाचे धुके नव्हते, कोणतीही भीती नव्हती. तिथे फक्त आणि फक्त विश्वास आणि अथांग प्रेम होतं. मी हळूच तिचे ओठ माझ्या होटांत घेतले. आमचे हे चुंबन भूतकाळातील संघर्षावर मिळवलेल्या विजयाचे आणि भविष्यातील सुखी संसाराचे एक पवित्र वचन होते. बाहेर शहनाईचे मंद स्वर अजूनही ऐकू येत होते. हळदीच्या त्या पिवळ्या रंगाने सुरू झालेली एक साधी ओळख संघर्षाच्या आणि रहस्याच्या अग्नीतून सुखावून निघून आता एका अमर प्रेमकथेत बदलली होती. तन्वी आता कायमची माझी झाली होती आणि मी तिचा. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.